या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. संगे की आवडे पटदेशी जेवाय वाट पटदेशी काय आलं का संगीचं नाव परत तोंडात? अगं चुकून आलं वाट पटकन जेवायला. हो वाढायचंय. कामधंद्याचं बघू दे आल्यापासून काय आहे का कामधंदा मुंबईवरनं. हो खावा दुसरं काय करू नका. काय झालं? काय संगीचं नाव घ्यायची गरज होती मग? अगं आलं चुकून. मग संगीतला लागत होती तर कशाला मला करून आणली तिकडून? अगं गबस असं वरडू नको. ती आवलात शहाणी नव्हती म्हणून तुला आणलं तर तू बी तसंच कर. काय कर मग आता नुसतं खायचं आणि बसायचं. बरं काय म्हणणं तुझं सांग पटकन. आता त्या माझ्या भावाला कधी बघताय पोरगी पिरगी? अगं आपला तर परपंच होते की का भावाच घेऊन बसले आपल्या परपंचाचं बघ. लगीन करताना म्हणलं होतं की चल भावाला पण घेऊन मी तिकडे बघील पोरगी म्हणून. अगं पण ते आडमुठ रताळे त्याला कोण पोरगी देणार आहे या? माझंच कसं कसं झालं त्याला आता सहजासहजी कोण पोरगी देत आहे का? हा काय झालं आता तुमचं लय आहे की इथं ओळख सगळीकडं. हाय अगं नाऱ्यान हाऱ्या असल्यावर टेन्शन ना. मी हाऱ्याला सांगितलं त्याच्या पाहुण्यातली एक पोरगी त्याला करून टाकू आपण. बघा लवकर पटकन काय होतंय ते. बघतो नाहीतर नुसतं खातच बसू नका. नाही आलं की दे खायला आणि दे खायला करायचं. किरकिर करू नको माझ्या माग. नाहीतर राहू दे तुझं. दिसंगी बी नव्हती शहाणी म्हणून तुला केलं तू बी किरकिर करायला लागली. माझं पण नको घालू नका बघा आता. सुखाने खाऊन देत जा. मग बोलताना लग्न करताना लय चांगलं की मग. अगं बाय आधी आपला परपंच बघ मग त्याचा बघ भावाचा का त्याचाच बघती. तुझं काय डोक्यात काही लेंड्या भरल्यात का काय? मग आता परपंच तर करते की देते की खायला प्यायला अजून कायच करायचं. अगं पण आपला आधी बघ ना मग त्याचं बघू आपण. मग उठताय की संगीतच नाव घेता परत मध्ये अजून. अगं संगीचं नाही गेलं त्या नास्तीचं नाव नाही ना गे. त्या संगीमुळे तर तुला करून आणले ना मी. मग आता आपला परपंच नीट चालला पाहिजेत का नाही? हो चाललं पाहिजे मग चालवते की खावा. त्या गोट्याचं आताच लग्नाचं काढ नको. 4-2 वर्ष थांब जरा. त्याला काहीतरी काम धंदा बघू दे मग पोरगी बघू. आता 6 महिने झालं की थांबली अजून किती दिवस थांबायचं त्याच्या लग्नासाठी? तुम्हाला नाही करून द्यायची. घे तुझी चपाती ही तू आणि तुझा गोट्या बघ. तुला नवऱ्याचं पडलं नाही तुला तुझ्या भावाचं म्हणजे भावासाठी इथं लग्न करून आली का माझ्या बरं? मग तुम्ही म्हणलं होतं की मग उचकू नको लय जास्त तुझं. मग तुम्ही पण चढू नका. तुम्ही म्हणलं होतं ना मी आपला काय सामान त्याला दे मुंबईला पाठवून. मग कशाला त्याच्यासाठी आणलंय का त्याला इकडे? काय संगी नाही मी मार खायला आता. संगीकडे आणि तुझ्याकडे बी बघतो. मला मारा बरं मग बघती कसं चला कशाला माझ्या लागलं. जय बालाजी जय बालाजी. मला मारता का मग तुम्ही? अगं तुला कुठं अटॅक बिटॅक आला तर मारायचा. अगं कर्ज द्यायचंय अजून सावकाराचं. शाळेला तुला काय आखलीचा भागच नाही अजिबात. शाला ए नार्या ते शाला संगी पण असंच करायचा. आणि आवडी केला ती पण तसंच करतो. जान जाते जय बालाजी जय बालाजी. सगळीकडेच नाऱ्याच्या नशिबात संसार सोडून नुसता माराच या. शाला तुमचा सारखा झगडा होते आणि नेमका मार खायला मी येते वरी. शाला माझा रोकडा बी तुम्ही घेते आणि मार पण मला देते. जय बालाजी जय बालाजी. बालाजी जर आमचं बी ऐका की. अहो काय झालंय सावकार आता आमच्या परपंचाला आताची सुरुवात झाली. कस तरी ती नासकी संगी परपंचात न गेली ही आवडी आली तर ही बी भांडायला लागली. मला सांगा सावकार आता मेवण्याच्या लग्नाची काय गडबड आहे का? हिला जरा सांगा की समजून. शाला थांबा सावकार संगी होती ना परपंचात मग आता संगीचं कशाला नाव घेता सारखं मला करून आणल्यावर? त्या नासक्या नाव आणि सुद्धा घरात बांधणं होत्यात सावकार. बरं संगीचं नाव नाही घेत बाया पण ही कर ना. अहो सावकार आता हिच्या भावाच्या लग्नाचा काय संबंध या? शाला आवडे ते तुझ्या त्या गोठ्याच्या लग्नाचा विषय काढते. शाला याच्याच लग्नाला एवढा उशीर झाला होता. हे सगळ्या सरला दर झाले होते आणि तू त्या गोठ्याच्या लग्न काढता मी कशाला हे सरला दर करते? त्याला कोण पोरगी देणार आहे? सावकार तुम्हाला माहिती का ह्यांनी मुंबईमध्ये येऊन काय सांगितलं होतं? ते काय बोलला होता? तुझ्या भावाला चल तिकडे पोरगी बघतो माझ्या संग लग्न कर काय गुलगुल वाता करत होतं. शाला तिथं हिथं बी फसवते तिकडे बी फसवला हिला. त्या नासक्या संगीने मला त्रास दिलता म्हणलं ही पदरात पाडायसाठी म्हणलो मी. तसंच वागायचं असतं का? आणि त्या गोठ्याला कोण पोरगी देणार आहे मला सांगा बरं. हे सोला अनेक टक्के बरोबर बोलतो. ते गोट्याला कोण पोरगी देईल? हे बघ आवडे ह्यांचंच कर्ज आणि बोखंडी 40,000. आता गोठ्याच्या लग्नाला माझा रोकडा पहिला दे. रोकडा बी नाही मला मार बी देते. मला काय ते सांगू नको. मला पहिला रोकडा पाहिजे. हे संगे संगी आवडे आवडे हे बघ
आपलं काय करू पैसे कुठनं तरी आले का नाही आधी सावकाराचं मिटून मग गोट्याच्या लग्नात बघू. काय म्हणायचं सावकार तुम्हाला? हे तू त्या हऱ्याच्या नादी लागते हा. आणि हे आता आवडीच्या नादी लागले अशाला माझ्या सरला तर ते करते. हे कर तुझ्या त्या हऱ्याला घे आणि जमला तर त्या गोट्याला एखादी ही बाडी बघून दे. अहो मग मी तीच सांगतोय ना, हिला सांगितलं हरियाणी पोरगी बघितली त्याच्या पाहुण्यातली, बघू जमलं तर लगेच बार गोडून टाकू ना. हे आवड बाई हा? कशाला तू झगडा करते? ते बघेल ना मग त्या गोट्याला मग ती बायडी. एक तर मला लबाड बोलला तुम्ही, हा कळलं का? काय म्हणले ही माझ्यापाशी गंगी नाही, मग आता गंगी हित आहे माझ्या शेजारी, तरी मी सारखं नाव आहे, कशाला करून आणलं पर्ण भावाला पोरगी? शाला हे गंगी कोण असते? तिचा तर संगी होता. अहो ती गंगी दुसरी तुम्हाला शाला करायला काहीतरी माझं पा मिटवाय आलाय का पेटवाय आलाय तुम्ही? ए शाला मी इथनं जाते आता, पण माझा रोकडा दिल्याशिवाय मी आता राहणार नाही. शाला मी माझी बायडी सोडेल पण चोपडी सोडणार नाही. आलो. ते गोट्याला बायडी बघून दे. ते हऱ्याकडे जा तू. सांगितलंय मी हऱ्याकडे चाललो या. पोरगी त्याने बघितली ती लगेच बघितली आणि जमली तर लगेच ओढून टाकू. महिनाभरात लग्न झालं पाहिजे माझ्या भावाचं. चालतंय हा. शाला चालतंय मला लागला होता. हो सावकार मला चला. आता हॉस्पिटलला जायचं चला, असतो. चला. जय बालाजी जय जा, जा. बालाजी. लय लागलं का हो? शाला मला हॉस्पिटलला जावं लागतंय. ए नार्या हा पण मला एक म्हणायचा, हा ते हऱ्याच्याच बायडी राहिलेला नसतो, हा मग हऱ्या त्या गोट्याला कशी काय बायडी बघत असते? कुठला हरियाणा आसका खंडीच्या वर्णात मुतणारा, हिच्यापासून सटकायचं होतं म्हणून आलो. आणि कोण पोरगी देत? जय बालाजी जय बालाजी. शाला असला सर चालवला का तू? त्याच्यामुळे सटक. पण काही म्हणा सावकार, ह्या नाऱ्याच्या नशिबात ना नुसतं मारण हेच राव. त्या नासक्या संगीपासून सुटका मिळन म्हणलं आणि हे नासक्या आवडी पदरात पडली. हे शाला हे आवडी पण आहे ना, चांगला झगडा करते. पण मला काय म्हणायचंय, हा ते घोट्याच्या कशाला सरला दर्द घेतला ते शादीचा? कुठलं लग्न त्याचा? कोण देणार आहे पोरगी सावकार त्याला? ते आडमोठ्या तळ्याला कोण पोरगी? काय उद्योग आहे का धंदा आहे? मी म्हणलं माझं लग्न होईन म्हणून आणली कस तरी गोड बोलून. आता त्या नासक्याचं लग्न करत बसायला लागन. तुमचंच कर्ज पहिलं फेटलं नाही. शाला माझा रोकडा बी घेते, हा. माझा ब्याज पण नाही, माझा भांडवल पण नाही. हे कर आता, हा त्याला एखादी तू नाही छोकरी बघ का मी बघू? चालतंय सावकार, तुम्हीच बघा. आणि हो का जे काय कर्ज होईल ना ते त्याच्याच बोकांडी टाका. माझ्या बोकांडी काय आता शाला मी बायडी बघल, हा पण मला रोकडा द्यावा लागेल. रोकड्याचं बघू राव. ते आधी पोरगी तर बघा की त्याला. शाला हे मला जमणार नाही, पण मी एक ट्राय करेल. हा चालतंय चालतंय. जय बालाजी जय चला, बालाजी चल. जय बालाजी. लका सगळ्या गावाची लग्न झाली, नाऱ्याचं बी काय होईन म्हणून वाटत नव्हतं. त्यांनी तर मुंबईची लका सासरवाडी केली आणि लका मला अजून पोरगी मिळाना. काय तर केलं पाहिजेत. काय करतो, आवडा अक्काची गाडी घेतो. आवडा अक्काला जर एखादी बहीण जर असलीत काय फरक पडतोय? नाऱ्या काय म्हणावं घ्यायचं नाही. 2-3 वेळा त्याला गोत्यात आणलेला मी, त्याच्यामुळं दाजी लगेंडीच्या बिचांग 12 अंडी 5 भाकरी कशी भरतो दाजी बायको. दाजी आयो अयो तुझ्या बापाने ठेवल्या रांडेन कळशी भरतो. तिकडे या अयो घाबराव तू वर माणसं. अयो लय लागले राव दाजी जोरात. येडा बिडाय काय रे? येडा बिडाय काय रे? हा का जागीरदार आहे आम्ही तुला रोज 12 अंडीन कळशी भर दूध द्यायला? हा माझा हारच तसा आहे दाजी. तुझा हार तासायला का त्या नाऱ्याला पत्र काय लावशील तू? त्या नाऱ्याला एकत्र येऊनच देणार नाही. अरे लका बहीण आहे लका येडाय काय तू? नीट वागला का? कसा मुंबईला वाढलाय तू? मला जवळ तो लग्न करून देत नाही तोवर मी त्याची खोडी काढायचं बंद करणार नाही. तुझं लग्न होईन वाटतंय तुला? मला करायचं लग्न. अरे तुझा निस्ता लका देह वाढलाय. डोक्यात हाय का नाही काय मेंदू? माझ्या डोक्यात बटाटे भरलेत बटाटे म्हणतोय भरल्या दाजी. जावा तावाला का 12 अंडी केळशीभर दूध. हा तुझ्या बापाने असला हार केलता का रे? हा अहो हरिदाजी तिथं शाळेपाशी पोरगी आली या. मला दाजी म्हणतोय. अयो. तुझा दाजी बाई मी. हा रांडका वावरतोय की सगळ्या गावात होय रे? अयो कसली मला जोरात डायरेक्ट हाणली. हार्या म्हण. हरे भाऊ कसली जोरात लाद घातले. अरे भाऊ म्हणला तर अति उत्तम. हरे भाऊ दाजी बिजी शाळेपाशी म्हणत. एक पोरगी आली या. अरे काय गाव नास काय तू? येडा बिडा झाला काय तू? पोरींच्या नादी लागू नको बरं का? काय तू उद्या करते त्या नाऱ्याच्या डोक्याला? मला लग्न करायचंय म्हणजे अरे करायचंय. तुझं लग्न ह्या जन्मी शक्य नाही लका. तू येडा बिडाय काय? अजून लका तू लहान पोरावानी चेडी हिंडतोय. तुला अजून पॅन्ट तरी घालायचं कळतंय का? ही मुंबईतला ही मुंबईमध्ये असलं कुठं असतं वेळेला का मुंबईमध्ये? आणि असं अंगाव येत जाऊ नको गप करणं. मला अशी 12 सवय 12 अंडीन 5 भाकरीन कळशीभर दूध ती मागायची. इथं चालत नाही. तुझं कातारच काढीन मी परत जर असलं करत आला तर. मी हरिदाजी तुला चितपटच करीन मग ए, नेऊन. मला येडे काय तू? मस्तकात काय तुझं काय आता बोललो असतो? चितपट काय इथं काय तालमीत आकाडाय वय? ह्यो कातडा गोत्यात आणला पाहिजे. नाऱ्याला मी सांगतोय, नाऱ्यामुळे ग बसत होतो. बर चल, तुझं लग्न करायचंय ना? करायचंय. दे तू करून चल.
बघतो. तू क्या तुझं काय नाव आहे? गोट्या. अरे गोट्या, तू काळजी करू नको, तुझा एकदम व्यवस्थित बस. तुझं आता लग्न का नाही तुला सांगतो, नाऱ्या बी काय करत नसतो, मलाच लक्ष घालावं लागणार आहे. आणि हाय काय नसते आपल्याकडे. बघ तू आज म्हणजे ना असा दिवसच उजाडला नव्हता, असला दिवस मस्तपैकी काढतो. हा बावळट कस काय रिस्पॉन्स आहे बघ असा. दाजी बाबा लगीन निंजा 12 अंडी 5 भाकरी कशी 12 आणि 5 भाकरी तुझ्या बापाच्या घरची पेंड आहे वर. बस की शांत. लागतंय की दुसरी पोरगी येते. हो का आली? अरे तीच आली. येऊ दे थांब. आली आली तो का आली? अरे आलेली दिसते की सांग. ए जानेमन, ए बावळट ए बावळट नाही झाला का मी जानेमन चांगल्या काय? जानेमन. मेरी जान माझ्या भावाला बोलते. मेरी जान मेरी जान मेरी जान मेरी जान अरे गप की वासाच करता का लगेच मंडवल्या घालून उतर लागणाला. थांब की माझ्या डोक्याने चाल, तुझा कार्यक्रम आज परफेक्ट होणार आहे एकदम. येते का अजून एखादी? दाजी ती काय येईना अजून. अरे येईन केला का लय वास करता येईल का तुला लागा? कस काय रे सारखं 5 मिनिटं लागा तुला आज व्यवस्थित एकदम तुझा वरडा आलं वरडा आलं वरड आलं. हा. वरड आलं. आयो 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 आप्पा काय रे पोरगी बघा की मला एखादी. आल्या का पोरगी बघितली असती, तुला बघण्याबद्दल वाद नाही. हा? आला का तुला अजून मिसरूट फुटलंय का रे? हा होय रे. आणि पोरगी बघा आणि आमकं बघा आणि एवढा मोठा आहेस का तू? हा आला का खायला का लावलेला का? चल उठ उठ माझ्यापासून उठ 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 माझ्यापासून. जय बालाजी शाला आपा. ए ते पोरट्याला का मारला बरं तू? अरे बाबा हो, ती पोरगीच बघा म्हणताय मला. शाला हे सगळीकडे ना हा. हे शादीचाच पेव फुटलेला असतो. हा. आम्ही पण आहे ना ते बायडीच बघायला चाललेलो असतो. बाप्पा, तुम्ही आजपर्यंत गावातल्या किती लोकांची लग्न लय झाली? जमावली मी. मग सगळे माणसं तुमच्याकडेच येणार नाही तर कोणाकडे जाणार आहेत बरं? बरोबर आहे म्हणणं तुमचं, बरोबर आम्ही आहे. बी तीच विषय घेऊन आलोय तुमच्याकडे. अरे बाबा, ज्याला मिशा नाही उगावले ती सुद्धा माझ्याकडे येत का लग्नाला? लग्न माझं बघा आणि लग्न माझं शाला जमा. नार्या हा? हे ज्यांच्या याने शादी जमावला ना हा. ते सगळ्यांचा शादी मोडला. नासक्या पक्कच आहे, पण असू दे आपल्याला ह्या नासक्याला गावाचं रासार झोपून द्याय नाही. मला पटदिशाला कटवलं का नाही, बायकोच्या नादाने लोडनं अडकवलं म्हणजे जाईन निघून. जय बालाजी शाला आपा. हा. ए आम्ही पोरटी बघायला चाललेलो असतो, तू येतं का आमच्या हो येतो मी बी, मला तरी काय काम आहे. ए, चला ए माझ्या हाताला तर नाऱ्या नाऱ्या. हा, चला बरं चला चला, असल्यावर काळजी हा चला जय चला बालाजी जय बालाजी. चला. सावकार इथं कार्तिक ह्याचं. ए, कार्तिक इकडे. कोणाचा आहे रे? बरं कोणाचा का असा जम मरू दे. ती हरियाणा ती गोट्या कुठे गेली? खाली गेला का? बघा मी म्हणलं तिकडे नासकी गेली असते. चला बरं. ए, शाला सारखा शेजार लावून दे बालाजी. शर नाही बरं. जय बालाजी. ए माझं रोकडाचं काम झालं बालाजी जय बालाजी. हरिया आणि गोट्या बी कुठे गेल्या सकाळ सकाळ काय माहिती. ए शाला ए हऱ्या. सडकलेले दिसतात. किती लंगाडते? लंगोट आलेत. किती लंगतय ती? हऱ्या तर लय हाणलेलं दिसतोय. बरं झालं. होय हो बा. लय लंग तू या लय. हे सारखा ते हऱ्यात लंगत मध्ये चालते. ते गोट्याला काय झालेलं असतो, सगळा थोबडा सुजलेला बरं दिसतो. झालं सडक. डोळा जाईन बघा, एकदा. जय डोळा बालाजी, बघा, जय डोळा. जय बालाजी जय बालाजी. ए शाला आयला हऱ्या. आला का लय सडकलेले दिसतात. आला का रे काय झालं तोंडाला? हऱ्या अरे काय झालं? काय सांगायचंय नाऱ्याला का काय सांगू? अरे नको लाका, त्याला लय हाणलाय गावानी नका. अजून तू थांबतो का? गेलाय माझा बरं काय झालं सांग. ए यार इकडे बघ की सरळ तिकडे फुटत होतं. लागलंय सगळी दुनिया बघते. हा, काय कुटाणा झाला नारा काय तुला सांगू? काय झालं? अरे शेजारच्या गावात गेलो, हा याला चालवलेला जाता जाता हा आणला ए शाला का ए ए हऱ्या तो काय ते ते लडकीचा मॅटर नाही ना? नाही लडकीच काय हा, मग असू दे. मग काय झाला लवकर सांग. अहो, तुम्हाला माहिती की सावकार राव कधी कोणाच्या वाळल्या पाचोळ्या पाय देतो का? ते चांगला मला माहित आहे. हा. हा. गेलो हा. काय त्यांच्या आधी काय कुटानं कोणाला शिटी मारलेली मिळच नव्हता. शिटी मारली? अरे आम्ही कशाला मारतोय? चांगला शिट्या कशाला मारतो? तिला का त्याचा गाठा झाला लय मारला. ए, यार उभा राहा, उभा राहा. ए हऱ्या नीट सांग. ए, राम बाबा. शाला हाय. ए नार्या शाला त्याची जान घेते का तू? कुटाणा असा झाला हा की त्यांच्या गावातला काय मॅटर होता. दुसरी टवार पोरं बसलेली, त्यांनी त्या तिसऱ्या पोरीला शिटी मारली. हा. अल्ला का 7-8 माणसं चवताळली आमच्या, लय मारलंय.
तुला सांगतो तुझ्या मेवण्यासाठी छातीची ढाल करून वाचवत होतो. लय उपकार झाला का आवडीला मी काय तोंड जावलं असतं पण हाऱ्यामुळे आज माझा मेवणा वाचला. मेवणा राहतच नव्हता आज. असं ना? परवा सावडावा लागला. कसं कसं आप्पा पण आप्पा माणसं सोडायची नाहीत बरं का, लय मारायची माणसं. इतकं तुमच्या गावातल्या माणसाला माझा आहे म्हणल्यावर अवघड आहे राव. राव एवढा आपला राव काय काय चुकी नसताना राव मारलंय. नाही, नाही, अहो, असलं याचं नाही तोंड झालं बघायचं, पाहिजे. आता सुधलंय म्हणून जाऊ दे आपण. काय तोंड आहे गरीब, हा? शेजारच्या गाववाल्याला ना चांगला माझा आलेला दिसतो. हो. हे पण ते लडकीचा मॅटर असेल तर मी माग थांबेला. अहो सावकार पुरीचाच मॅटर आहे. बरं पण का? राव आमची काय चुकी, तुम्ही मी लग्न झालेला आपण- माणूस आहे. तू त्यांना धाडा शिकवू आपण. हा चला. ए हऱ्या पण खरं सांगा हा. तुझा तर ह्यात काय हात नाही ना? नाही लका ना रे लय माझं काय सडके ना मी तुला हऱ्या सांगतोय मी. नाही लका माझं पडलंय कानपड्या नाव त्याच्या यायला त्याच्यामुळे माझ्यावरच येतं लका. एवढं लका तुझ्या मेहण्याला मी वाचावलाय मला लका. तुम्हाला सांगतो सगळी जाऊ आपण आणि अशी तुडू का नाही बोलायचं काम. चला बरं चला ए, चला चला बरं चला. जय बालाजी जय बालाजी. अरे चल सोडायचंच नाही अरे सोडायचं ना. असं कुठं असतं वय तेव्हा लगा कुलूप लावून गेले अरे भिले आपल्याला ही. अरे फोडा घर मी तर म्हणतो फोडा. पडतो तुमच्या ऐका की माझं ऐका त्यांना आज काय हऱ्यांराव आमची काय चूक नाही. नाही मी म्हातारा माझं मी नाही म्हातारा माणूस आहे जय बालाजी जय बालाजी. चला कशाला मला मारायला आले. जय बालाजी जय बालाजी. शाला जय बालाजी जय बालाजी. काय आमच्या गावात येतो का? आमच्या गावात येतो. जय बालाजी जय बालाजी. शाला मला मी आले नव्हते. हऱ्या नाऱ्याने मला फसवलेला असतो. उपर देख उपर देख. जय बालाजी जय बालाजी. जय बालाजी जय बालाजी. जय बालाजी जय बालाजी. शाला माझा चष्मा कुठे गेला. जय बालाजी जय बालाजी. शाला उपर देख ते शाला उपर देख उपर देख काय शाला ते हऱ्या नाऱ्याने मला फसवलं असतं. थांब सावकार या. शाला जय जय बालाजी जय बालाजी. हो सावकार ह्या नासक्या हऱ्याने करायचं तेच केलं. मी म्हणलं ना ह्यो हऱ्याचाच काहीतरी कुटाणा असून ते शाला हरवलंय हरवराव. हा? तू बरोबर बोलते. ते खंडीच्या वारणामध्ये मुद्दे सारखं सुसू करते. सावकार. जय बालाजी चला येते बरं का आले कोणतरी. जय बालाजी जय बालाजी. शाला ए शाला ए अरे मला वाचव बर का. ए शाला मला नाही मार. राव तुमच्यामुळे आवाज करू नका ना. खाडफाड वाजू नका ऊस. सावकार चला हळू. मला वाचव. तुम्ही चला ऊ. जय बालाजी माझ्या मागं चला. जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. काय लखा रे खरेची दोन हारी. माझ्या घरात घुसताय कशाला? मला माहित नाही की तुझ्याच भावाचं काम होतं म्हणजे हऱ्यानी माझं का त्याला काढायचं चालवलंय काम. काय तुला सांगायचंय काय केलं माझ्या भावाने? बाया. ही पण कुठे गेलं काय माहिती. पावडा का लका चाललंय काय बाबा लगीन लका लगा नाऱ्या सावकार हे काय दिसतात का कुठं? सगळे सगळे अगं ये पटकीने. अरे काय झालं? सगळे बस सगळे बस. अयो काय कुत्रा मागं लागलाय
दुसरं नाही शेजारचं अख्खं गाव मागं लागलं या संग एवढी बार वाचव गाड्या मला अगं काय केलं तू नवीन अगं, हाणलंय दाजीला हाणलंय ना आम्हाला बी हाणलंय सावकाराला बी हाणलंय अयो, नाही झालं होय. सगळी बरं मारली. झालं अगं पण ती सगळं आलंय ना माझं खपार डोक्यावर फुटा आहे अरे झालंय काय ते सांग मला तुला बरं माझंच घर गावलंय रस सगळे काय बी कर पण एवढी बार वाचव अगं ह्याला का नाही पोरगी बघायला चाललेलो आम्ही आम्ही म्हणजे ती चाललेली हा. पण ती काय कुटाणा झाला माहितीये का काय झालं मध्ये त्यांना नेलं ह्याला हाणल्याला निबार हा. आणि ते हाणल्यामुळे हे तिघ नेली हा. आणि काय ती माणसं 5-25 माणूस तुटून पडलेलं हे मारले ते अगं अरे बरं झालं की मारलंय मग अगं मारलेलं झालं बरं पण ती मारते ना आता मला तर मी काय म्हणतोय संग एवढी बार आहे तुझं मी काय बी काम करायला तयार आहे फक्त आहे का नाही ते तुझ्या आत्याची पोरगी होती ना हा हाय की ह्याच्यासाठी बघ की काय गप्पे बाबा अरे त्या माझ्या आत्याच्या पुरीला हिरीत ढकलून दिल पण हे लसकावर लग्न करायचं हे काय नास काय वय आता देखणं दिसतंय बघ की. हे, सांग बघ. अरे तुझं गं बसला का अरे कसला ओरडतोय ते येड झालंय ती तुझ्या बापाने केलं का अशी लग्नाला का थांब की वाय तुझ्यासाठी चाललंय की त्या फलटणच्या दवाखान्यात नाही खरडायच्यात आमच्या तू शांत बस तुला का ते कुठलाही मुंबईचा पेवर याडा मालायला का हा मग सांगे तुला काय करतो माहितीये का 2-4 दिवसात माझी भिशी मिळणार आहे तुला 10,000 रुपये देतो नको 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 नाही नाही त्या सुंदरीच्या घशात घातली होती मला चांगलं माहिती मी तुला नादी लागत माझा नाही. 2 नंबर होता अगं सगळे नाही नाही अजिबात नाही या देवाने करू तुझ्या पाया पडू का नाही, लय फुट. पडतो हा, पडतो. आता तू काय आता काय पाया जरी पडला आणि काय जरी केलं तरी मी माझी पोरगी आहे का नाही तुझ्याकडे ह्याच्या पोरगी तुझ्या आत्याची पोरगी अरे म्हणजे लागते. आत्याचीच तुझे की पोरगी. पोरगी व्हायला तुला किती दिवस ते राहायला ते अरे मग हा? तीच की म्हणते मी माझ्या आत्याची पोरगी असू दे माझ्या मामाच्या 4 पोरं आहेत तरी मी ह्याच्या गळ्यात बांधणार नाही म्हणजे अगं, नाही दी एखादी बरं मी म्हणतो देऊ नको हा. परत होय म्हण केलं ग मारते ना आम्हाला लय पिनासले ते तुला देतो की माझं 10,000 काय देतो फायदा? अगं 10,000 देतो की नाही, नाही, नाही. 100-200साठी तू काय काय करते मला माहिती सांगे 10,000 मिळते 10,000च्या वरती 100 देतो वाढवून अयो, अरे किती नासकापणा करशील अरे सांगे किव एवढी बार त्याच्या मी तुला माहिती ना बरं मग जायचंय कुठं सांग आता जायचंय म्हणजे ती त्यांच्याकडे जाऊ हा. आणि ते तुला सांगतो आम्हाला हाणायला लागले की तुला मी ती विषय काढला की नाऱ्या गाडी तू सावकार गाडी तू बरोबर तशी गार करू आपल्याला तुला हाणलंय पोरांनी म्हातारा माणूस सुद्धा बघितला नाही अगं आय 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 कांबरटच मोडला असं म्हाताऱ्याचं चल, 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 चल. आली मग जा पुढे मी आली लवकर ये संगे नाही तुला घेऊन जाणार चल तू हे चल तू ले मारा मेरे को ए, पूरा मारा थोपड़ा सुझा दिया जय बालाजी जय बालाजी पण मला तरी सोचतंय आपाला सोचतंय करावं लय हाणलंय आपाला बी शाला ये बुढ़ा आदमीला सुद्धा चांगला सडकला नास घ्यायला पण मी सोडत नाही त्याच्या बरगाड्यात ढिला करतो बाळगुळाला मी म्हणलं ह्याच्यात काहीतरी कुठं ना असेल तुम्हाला लय विश्वास शाला मी ते हाऱ्याला सोडत नसते काय म्हणते तब्येत तुमची माझा ऐका काय ऐकायचं लका तुझ्या पाहिजे काहीतरी सांगतोय थांबा ए आप्पा घेतलं का तुम्ही थांबा ए हर्या नासक्या आधी काय झालं ते सांग मला अरे ती जाऊ दे हा तुझ्या मेहुण्याला स्थळ आणलंय संगीकडून परत पराटले तर खेळ होईल हे उद्या बघू आपण काय म्हणते हा बर का तुमचं तुम्ही लेखीन जमवा नाहीतर सोडून द्या का मला किती मारलंय अहो काय म्हणतोय ते ऐकून घ्या. बरं मग आता काय करायचं आप्पा जाऊ पोरगी बघा तुम्ही आपलं तुम्ही गेलं का नाही म्हातार अरे संगी नासकी मस्तीने खेळ होईल ती विषय बदल संगे ते आपलं सावकारांना सांग ह्याच्यासाठी शाला ए अरे तू काय खुशीर पुशीर करते रे अहो काय झालं सांग नाही आम्हाला सांगे कोणाची पोरगी ती माझ्या आत्याच्या बहिणीची पुरीची पोरगी आहे नको ते नासकी लग्नात आहे आपल्या तिने कशाला तिचं नाव घेते का कशाला कुठाना करतोय तुझा मेहना हा असा राहील जुळीत न्यावा लागेल गपना नाऱ्या ते विषय करून टाक बरं असं म्हणा बरं चला सांगे. बघायला जाऊ. माझ्या आत्याची पोरगी बी आहे आणि माझ्या आत्याच्या पुरीची पोरगी बी आहे अगे एवढ्या नको पोरगी दाखवू एकच जाऊ ह्याचं नाही तर माहिती नाही लोडना कसा तर त्याला पोया शंगी तुझ्यापाशी नांदला नाही ते पोरगी नांदेल काय खरं सांग मला. काय 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 नाही नाही काय तो आमचा खुशाल खुशाल चाललेला विषय नको बदलू. जय बालाजी. चल पटकिनी बाबा लगीनडींच्या बाबा लगीनडींच्या मी दाखवायची नाही बरं का पोरगी जय बालाजी जय बालाजी नांदना पण ती लंती. हे ना या नाही नाही हाय हाय चल संगे पटकिन ते जर हाड्याला आपण घेऊन गेला ना हा
ती शाळा तुला तर माहितीये हा. ते खंडीच्या वर्णामध्ये सुसरू करते हा त्याच्यामुळे ते आहे ना हऱ्याला आपण बरोबर चुकून जाऊया राईट तुम्ही म्हणताय तसं सावकार. तसंच करूया. मी संगीला सांगतो. संगीला सांगायच्या म्हणजे हऱ्याला काहीतरी सांगून टाक संगीला बी सांगून टाक आणि फक्त आपणच जायचा. हा चालतंय. जय बालाजी जय बालाजी. आज तू बरोबर बोलला. कधीतरी जाण्यावानी वाचतायचं. शाला माझ्याकडे रोकडा नसते तू मला येऊन भेट मग तुला मी रोकडा देईल पण व्याज माझा जास्त असत्या. अच्छा मी ठेवते जमलं पाहिजे का लग्न कसं आहे मी होणार. घ्या त्या सावकाराला पडदिशी. हा ओ सावकार चला की राव उशीर झाला या. हे शाला नार्या हा बरं झालं तू चला. हे हा हे हऱ्याला हुकवलं ना तू. हुकवलंय का बसा की नाही काय काय नाही चल चला, चल, चल बसून घे, चल चला. पाहुणं वाट बघत असते चला तिथे. लवकर पटकन. हा ए बस की नवरदेव हे दस काटा बस लवकर. ए सांगा बाई बस बरं. नाही 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 का? हारे कुठे आहे? अरे कशाला लागतो या. नाही तो मला 10,000 रुपये द्यायचा आहे. हाऱ्याजवळ येत नाही तोवर गाडी हलवत नसती मी. हो अगं संगी ते खंडीच्या वर्णात मुतणारा माणूस तिथं जर गेला आणि राडा झाला तर कोण जबाबदार आहे? खाडीच्या वरणात मुतरी नाही तर दुसरीकडे कुठे बी मुतू दे मला हा. काय त्याचं घेणं देणं नाही मुता मुतीचा. ती हारा कुठे आहे ते मला अगं असं येड्यावानी करू नको तू संगे. ए, नाही बाबा अगं मग कशाला तोंड घेऊन म्हणले का लय भावाला पोरगी बघते म्हणून. मग बघतेच की पण हाऱ्या कुठे आहे? हाऱ्याला अगोदर येऊ दे नंतर पुढचं बघायचं. अगं स्वतःच्या पाहुण्याची पोरगी काय लागली किती म्हणलाय हऱ्या 10,000 रुपये. सावकाराकडून याजाने काढीन 15 देतो बस लवकर. हा? 15,000 हा देतो बस. हा नास्तीला कळण तिथं लग्न जमू दे मग हिला धावतो. 15,000च देतो हिला. चला की लवकर. ए शाला अगं गप की. गडबड कशाला करते अगं लग्न त्याला करायचंय का तुला करायचंय? लग्न करायचं कालवाच करते हिला का माहिंदाळे जरा तोंडावर धोडावर घाल. येडा हाय निवळ ही. हा खापराचा असतं ए, तर फुटून शाला गेला शांत असतं. बसेल काय तू चला की लवकर सावकार. हीच घर आहे. हा वळा. हा, हिला सासरवाडीत आलो लय दिवसातून संगे. हा मग काय तर. चला शाला चल संगे आलो बाबा एकदाच सासरवाडीत लय. होती हा होती आहे अजून बी हा. कुठे गेली नाही. आणि हे बघ माणसात काय बोलू बिलू नको उगा माझ्या आबरूचा पंचनामा. चल ना. आब्रू आहे. हा लय छान केली कालवा करू नका चला. चला लवकर. हा हा ए नार्या हा शाला त्या हऱ्याला बरोबर चुकावला ना. हा मला घाम निघाला आता तुमचा घामच काढतो बाहेर आल्या. ते बनवरावला बोलवून ये. संगे बोलेल की आज त्याला. कोणी तू मग बघतो आता ह्यांच्याकडे. चला पडदिशी. आणि सगळे नीट सांगितलंय ना त्याला तुझ्या सांगितलंय मावशी. व सगळे. गप्पा जुळलं पाहिजे ग. बालाजी, जय अहो, पण बालाजी. तुमचं ते मेहुणं कुठे आहे? अगं गेलंय ते शर्ट बदलायला तसलंच काळा खाऊ शर्ट घेऊन आलंय. अहो, चांगलं होतं की अगं आता हाय कशाला बदलायचा. आणलाय पिशवीत घालून येईन चलतं बर. अगोदरात उशिरात उशीर नुसतं वैताग असू दे ग. चप्पल काढणे तर हा. घरात घेऊन जाचाल. होय होय चला जय बालाजी जय बालाजी चल संगे जय बालाजी राम जय राम. बालाजी. बरी काढत्या. कसं आहे पाहुणं या सावकार या. जय बालाजी जय बालाजी. शाला कशाला खालीच बसू ना. अहो असू द्या आमच्या संगीची पाहुणे तर लय लाडाचे तुम्हाला नाही माहिती. बसा सावकार बसा तिथं. जय बालाजी. मी चहा पाण्याचं बघतो. बर बर संगे साखर जरा जास्त टाक हो, तुला माहिती ना. गोड जेवण. आण आण आण. चला जय बालाजी जय बालाजी. मग पाहुणं काय चाललंय? काय बरं आहे सगळं तुमचं कसं चाललंय मजेत चाललंय बघा. कसं झाला चांगला झाला ते माझ्याच गाडीमध्ये आणलं ना त्यांना. ना नाही सावकाराची गाडी म्हणजे ते शाला तुझा शाला कुठे गेला ते मेवना. अजून तरी आहे ना धसकाट कुठं गेलं काय माहिती. ते शाला अशीच करते ना ते तुझ्यासारखाच निघाला ती पण. पाहू येईन की. जय बालाजी जय बालाजी. काय नाही ते जरा बघते आम्ही. नवरदेव कुठला आहे तुम्ही नवरदेव आहे का जय बालाजी जय बालाजी. ते नाही ना शाला मला 3 बायडी असते मी नाही ना बरं. अहो हे आमच्या गावचे सावकार आहेत. बालाजी. येतोय नवरदेव येतोय. अहो सावकार तुम्हालाच नवरदेव समजतात म्हणजे किती हँडसम आहे तुम्ही अजून जय बालाजी 50 जय गाठली बालाजी. तरी. शाला बालाजीची कृपा असते. म्हणून तर 3 झाल्यात मला 2 झाल्यात. ग बसा नवरदेव येऊ द्या लय लय नटू नका नवरदेवाचं होऊ हे द्या. 4थी बायडी करेल ते हे 3 बायडी मला मारून टाकेल ना. हा ग बसा. जय बालाजी जय बालाजी. हे चल आत्या. हा चहातावर देऊ. जय बालाजी जय चहा घ्या. बालाजी. घ्या चहातावर. पोरगी होती तयार आमची. बर बर बस. हा ते हे कुठे गेला नवरदेव आपला.
अगं तू बस संगे येईन त्यो. आणि हे बघ संगे, सक्का नसला तरी सवतीचा भाऊ भाऊचा असतो. पाहुण्यांना नीट सांगितलंय ना. शाला पाहुण्यानी पहिलवान कशाला हाण दिला असतो. सावकार ते हऱ्याने नाही वय पहिले लग्न जेवढे जमले तिथं राडाच केला या. तेव्हापासून आपल्या गावची पाहुणे कुठं गेली ना बघायला नवरी, प्रथाच पडली होती. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे शाला कशी रोखून बघते माझ्याकडे. शाला तुम्ही कशाला त्याच्याकडे बघता या, इकडे बघा ना. मला तुला डर लागते. काय नाही शाला ते माझ्याकडेच बघते. पाहुणा नवरदेव येतो का नाही तुमचा अजून? येईल जरा मागे कपडा बदला गेल्यावर. हे शाला ते बघ अरे आणि ते गोट्या लवडत यायला लागले. शाला अरे त्याच्या बरं आला या. जय बालाजी. सला ये हऱ्याने पुन्हा ये ना सगळा सत्यानाश केला रे. अवघडच झालं गाड्या. बालाजी ही तर पिऊनच आली. आईला संगे अवघडच झालं. मामील तेवढा कोंबड्यात सांग बरं का. बघितलं का मेहुणं कसलं होय ती. मरू दे. जय बालाजी जय बालाजी. तुझाच भाव आहे की 10,000चं काय करताय मग? 10,000 तुझा झाला इथं बघ आता काय सगळा घोटाळा केला. जय बालाजी जय बालाजी. जय बालाजी जय बालाजी. कोंबडा शिजवायला तेवढं. शाला यांनी पहिलवान मालिश करायला. जय बालाजी जय बालाजी. अयो या नाचक्या हऱ्याने गोळ केला की शाला यांनी इथं पहिलवानच मारला. आता काय करणार. चला घ्या यांना कोपऱ्यात. जय बालाजी जय बालाजी. शाला आम्ही काय केलेला असतो. आराम खरं बेताळ माणसं घेऊन येतात त्यांना चोळून घ्या. दाजीला बी हाणलं सावकाराला बी हाणलंय. इथं लपून बसलाय. सावकार पा चला काय चल गाडी घेऊन जायचा. गाडी राहू दे राहू आधी गाडी परत